दशक चौथा, समास नववा, आत्मनिवेदन भक्ती. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान. ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाविदम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी काय झालंय आज की शनिवार हनुमंताचा, आणि हनुमंताचा अवतार म्हणे शिव, आणि शिवाचाच अवतार हनुमंत आहे. आणि असं काहीतरी मनात आलं आणि ऐकलं तर एक असं 55 असं लिहिलं गेलं आहे, ते ऐकवते आणि मग बाकीचं सुरू करते. कारण ते आत्मनिवेदन भक्तीमध्ये सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये टाकू शकतो. तर हे जे 55 आहे आणि नाव दिलं आहे रुद्राभिषेक, तर अचानक ते लिहिलं होतं 6 ऑगस्टला 2 कडवी. एकच कडवं लिहिलं होतं फक्त पहिलं, आणि आज अचानकपणे ते बसल्या बसल्या ते पूर्ण झालं. तर पूर्ण झाल्यानंतरचा जो आनंद आहे तो वेगळा आहे. आणि ते आता 55 म्हणजे जे लिहिलं आहे ते वाचते. पवित्र जल हे नयनामधले वाहू महेश्वरास, पवित्र जल हे नयनामधले वाहू महेश्वरास. नयन राखती अश्रू अनावर वाहू महेश्वरास. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवशंकर हा भोळा म्हणूनी, शिवशंकर हा भोळा म्हणूनी प्रसिद्ध या जगती. शिवशंकर हा भोळा म्हणूनी प्रसिद्ध या जगती. सहज साधना करुनी सहजची भेटे उमापती. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मानस पूजा करिता न लगे, मानस पूजा करिता न लगे वस्तू या जगताची. मानस पूजा करिता न लगे वस्तू या जगताची. हृदयातील आर्तता पुरे हो भाव नाही मनीची. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता शेवटची 2 कडवी बघा कशी आहेत. रामभक्त हनुमंत म्हणाला,
रामभक्त हनुमंत म्हणाला संपवू का कालास. रामभक्त हनुमंत म्हणाला संपवू का कालास. लक्ष्मण मूर्छित पाहून निश्चित अश्रू येती नयनास. रामभक्त हनुमंत म्हणाला संपवू का कालास. लक्ष्मण मूर्छित पाहून निश्चित अश्रू येती नयनास. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. मंदस्मित ते करती शंकर. मंदस्मित ते करती शंकर आत्मवस्तू जाणावी. मंदस्मित ते करीती शंकर आत्मवस्तू जाणावी. मी अंतू तर एकच असती खूण कशी विसरावी. मी अंतू तर एकच असती खूण कशी विसरावी. मंदस्मित ते करीती शंकर आत्मवस्तू जाणावी. मी अंतू तर एकच असती खूण कशी विसरावी. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. शेवटी आपले रामराय आहेतच. सांब सदाशिव भोळा शंकर. सांब सदाशिव भोळा शंकर वसे सदा सर्वदा. सांब सदाशिव भोळा शंकर वसे सदा सर्वदा. शंकर राघव राघव शंकर भेद नसे हो कदा. शंकर राघव राघव शंकर भेद नसे हो कदा. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. आता या ठिकाणी त्यांनी पूर्ण हे करायचं आहे की केतूचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनातून जर निघून जायचा असेल तर हे भोळ्या शंकराचं स्तोत्र जे आपण मानसपूजेमध्ये नेहमी म्हणतोय प्रत्येक वेळी ते नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वंदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाश्वर नाशकाय श्रीनीलकंठाय रुद्रज्वाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोदव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्राय कवैश्वनर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छि वसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी तस्मात विचार करावा. कशाच्या नंतर. तस्मात म्हणजे नंतर. कशाच्या नंतर विचार करायचा आहे. जेव्हा वृत्ती स्थिर झाली. आता वृत्ती स्थिर होणं शक्य नाही. वृत्ती स्थिर झाल्यानंतर विचार करा म्हणताय. वृत्ती स्थिर झाल्यावरती विचार करा हे आपण कालचं निरूपण आहे की जेव्हा वृत्ती स्थिर झाली त्यानंतर विचार करणे ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया घडली तर आपण दासबोधामध्ये उतरलो असा अर्थ निघेल. देव कोणतो ओळखावा. कोणता देव आहे त्याच्यावरती विशेष निरूपण आपलं चाललं आहे की भगवत प्राप्ती किंवा देव मला मिळेल का यावरती जी सिरीज चालली आहे 5ची त्याच्यामध्ये स्पेशली त्याच विषयावर बोलतोय आपण की देव कोणता तो ओळखावा. केव्हा ओळखता येईल. जेव्हा मनामध्ये शांती आहे, मनामध्ये समाधान आहे, आनंद आहे. मनामध्ये आनंद समाधान शांती आणि मुख्य म्हणजे ईश्वरावरचा विश्वास. हा ईश्वरावरचा विश्वास कुणामुळे निर्माण झाला. गुरूंमुळे निर्माण झाला. त्यामुळे गुरूंशी शरणागती या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतील तेव्हा मग देव कोण ओळखावा आणि तस्मात विचार करावा. आधी विचार करायचा नाही. जेव्हा मनामध्ये राग आहे देवाबद्दल दुसऱ्या लोकांबद्दल जेव्हा राग असतो त्याबद्दल आपण त्याच्याशी प्रेमाचे व्यवहार करू शकत नाही. हा जर प्रेमाचा व्यवहार करायचा असेल तर त्याच्यावरती विश्वास पाहिजे आणि तो सर्व करता आहे हे भावनेनी जर आपण विचार केला तर त्या स्थिर बुद्धीच्या वरतीच फक्त आपल्याला भगवंत दिसू शकतो. अन्यथा मायेमध्येच आपण अडकतो. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपला आपण शोध. खरंच हे इतकं मनापासून करायला पाहिजे ना की आपला कशाशीच संबंध नाही, कुणाशीच संबंध नाही. आपला जर आपलं कल्याण करायचं असेल तर आपला कुणाशी संबंध नाही आहे तो तितका पुरता मर्यादित आहे. मग मर्यादित विचार करण्यापेक्षा अमर्यादित विचार करण्याची सवय जर बुद्धीला लावली तरच काहीतरी आपल्या आतमधला जो भगवंत आहे तो खुश होऊ शकतो. अन्यथा आपण म्हणतो ना तळमळ 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 होते जीवाची. जीवाची तळमळ होते. सांगता येत नाही, बोलता येत नाही. अशा दुःख काहीच नसतं. दुःख काहीच नसतं पण विशेष काही मिळालेलं नसतं. जसं आपण म्हणतो ना ते सर्कसमध्ये ज्या मुलींचा तो पाळण्यावरचा गेम असतो त्या ठिकाणी जर ती मुलगी झोका घेते झोका घेतल्यानंतर जर तिने तो झोका सोडला पहिला तर दुसरा तयार पाहिजे ना. नाही तर पहिला सोडला तर ती खाली नाही का पडणार.
त्यामुळे आपण संसाराला सोडलं, झोका सोडलाय, पण दुसरं कोणीतरी तयार लागेल ना तितक्या विश्वासाचं. दुसरं कोणी तयार असल्याशिवाय आपण या वृत्तीला सोडू शकत नाही ना. म्हणजे शांतता आधी मनात आल्याशिवाय आणि ते आहे खरं हे मनाला पटल्याशिवाय, आणि मनालाच नाही पटत हाच मोठा प्रश्न आहे. मनाला पटण्यासाठीच हा सगळा खेळ आहे. एकदा का मनाला पटलं तर मग आपण आपला शोध घ्यावा. अंतर्यामी आपल्यामध्ये आज कशाने बरं वाटतंय, यांनी चांगलं वाटतंय आणि यांनी खरोखर संकेत दिला की यांनी बरं नाही वाटत आहे, तर ते त्याच्यातून प्रसिद्धी, पैसा, प्रेम मिळतही असलं तरी आतून जर संकेत मिळत असतील की हे करायला नको आहे, तर त्या ठिकाणी ऐकलं आपलं तर हृदयस्थ परमात्मा आनंदी होतो. आणि आपलं ऐकतो हे समजतं हा कोणाशी व्यवहार आहे, हा आपला स्वतःशी व्यवहार आहे. त्यामुळे स्वतःला जे पटतं, याचा अर्थ स्वैराचार नाही. आजचा दिवसच स्त्रियांचा आहे म्हटलं तर स्वैराचार, मला जे वाटतं ते करणं, हा अतिशय छोटा व्यवहार आपण करू शकत नाही. उलट समर्पणामध्ये जो आनंद आहे ना, तो स्वैराचारामध्ये नाही. ही आमची पिढी मागते. आपली पिढी असं म्हणते की स्वैराचारापेक्षा शरणागतीत आनंद आहे. तुमचे पैसे मला हवे आहेत असं म्हणत असताना जो नव्यावरचा हक्क असतो ना, त्या हक्कामध्ये प्रेम असतं. तू माझी गरजच नाही म्हटल्यावर तो आपला स्वतंत्र वृत्तीने वागायला लागला तर मग दोष कुणाचा. मला ते वाट बघायची त्यांच्या पैशाची, अहो माझ्याजवळ असलं तरी सुद्धा मला तुमचंच पाहिजे, पैसा तुमच्याच जवळचा पाहिजे. मुलाला म्हणायचं की तूच माझा आधार आहे. असं जेव्हा प्रेमाने आपण त्यांच्याशी संवाद साधू तरच ते आपल्याकडे आकर्षित होतील. अन्यथा हे जे स्वातंत्र्य म्हणून आपण स्वातंत्र्यामध्ये जर रममाण झालो तर त्या स्वातंत्र्याचा ते पण स्वातंत्र्य घेतील ना स्वतःचं. मग हिला गरज नाही तर मला कशाला गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी दुरावा निर्माण होतो. याच्या व्यतिरिक्त काहीच निर्माण होत नाही. त्यामुळे शरणागतीशिवाय हा अंतर्यामी विचार आहे. आतून आनंद झाला पाहिजे नवऱ्याचे पैसे घेत असताना. मी काही कमी आहे म्हणून पैसे घेते असा जर मनात विचार आला तर अर्थातच दुरावा आहे. तसा जे काही आहे ते शरणभावाने जर भगवंताकडे गेलं तर शरण भावनेने गेल्यानंतरचे जे परिणाम आहे ते त्याचे परिणाम आपल्यापर्यंत येतात. असं सद्गुरूंनी आपल्याला शिकवून ठेवलं आहे. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या तत्वांचं, प्रश्न तत्वाचा आहे जे आपण काल बोललो, त्या तत्वांचं सगळं निवारण होत आहे. तत्व कोणतं? प्रेमाचं तत्व. तत्व दुसरं काहीच नाही. प्रेमामध्ये जर प्रेम, या कोणत्याही व्यवहारामध्ये जर प्रेम असेल, विचारांमध्ये प्रेम असेल आणि या सगळ्या गोष्टी असतील तर विचार करता उघडा आपण नाही. मग आपण तो नाही जो दिसतोय, तो नाही जो विचार करतोय. म्हणजे ह्याच्याशी पुन्हा दुसऱ्यांना प्रश्न विचारायचा नाही. आपण आत्तापर्यंत ज्या काही परीक्षा दिल्या त्या परीक्षांमध्ये कुणीतरी पेपर तपासत आहे आणि तपासल्यानंतर त्यांच्या मनाला पटतील तसे गुण देत आहेत. आणि ही जी भाषा आहे, भाषा इंग्लिश म्हणा, मराठी म्हणा, हिंदी म्हणा, संस्कृत म्हणा, त्या भाषेमध्ये जर आपण कितीही सुंदर लिहिलं तरी जर त्यांनी म्हटलं शिक्षकांनी की हे मला पटलं नाही, तर त्या ठिकाणी चॅलेंज नाही त्यांना की तुम्ही मार्क्स का कमी दिले. कारण की हा भाषा विषयच असा आहे, अमर्याद विचार त्या ठिकाणी करू शकतो. मग भाषेला जर ते पूर्ण मार्क देत नाही म्हणजे आपला सगळं जे कष्ट चालले आहेत ते त्यांनी चांगलं म्हणावं किंवा आपल्याला गुण मिळावे म्हणून मग ते कष्ट करत असताना त्याचा विचार आपण करतो आणि त्यांना काय आवडेल असा विचार करून आपण गुण पदरात पाडून घेतो. तर या ठिकाणी दुसरं कोणीच नाही ना. आता या ज्या व्यवहारामध्ये आपण जो यू-टर्न घेतला आहे बायपासवरून, त्या बायपासवर जर आपण यू-टर्न भगवंताकडे घेतला आहे तर मग त्या ठिकाणी सांगणारं कोणीच नाही आहे समोर. सद्गुरू आहेत पण ते सद्गुरूसुद्धा काही प्रत्येक गोष्ट सांगत नाही. आता त्याच्यासाठी एक उदाहरण आहे. त्यांना म्हटलं आपण जेव्हा एखाद्या अमृतकण पुस्तकाचं विमोचन झालं, प्रकाशन झालं, होणार होतं माहिती नाही, त्या दिवशी पुस्तक हातात पडलं आणि झाल्यानंतर आपण लहानपणापासून प्रश्न असतो, मी उद्या की नाही निरूपण करणार आहे, मला विषय देता का. म्हणजे सतत प्रत्येक गोष्टी इतरांवर अवलंबून राहण्याची जी सवय आहे, उद्या हे करतोय हे तुम्ही सांगाल का, अहो मला तर वेळच देत नाही बुवा. बुवांनी मला सांगितलं की तुम्ही उद्यापासून निरूपण करा, काहीच वेळ देत नाहीत मला. इकडे जर शिक्षकांनी जर मला म्हटलं हे काही तुला करायचं आहे तर माझ्या प्रश्नांची उत्तरं शिक्षक मला देतात की हे कर, ते आवडती विद्यार्थी असली तर शिक्षक देतात की हे सगळं जिचं करताय ते चांगलं होत आहे, त्याचं मार्गदर्शन सतत करतात. स्वयंपाक जमत नसला तर आई मार्गदर्शन करते, स्वयंपाक जमत नसला सासूबाई मार्गदर्शन करतात. आपण आपल्या मुलीला सुनेला मार्गदर्शन करतो. हे सगळं मार्गदर्शन देणं घेणं चालू असतं या सामान्य व्यवहारामध्ये. तिथेच तर सामान्य आणि असामान्यमधला फरक समजतो. आणि या ठिकाणी एका शब्दात ते म्हणाले, आवडतंय जे करायचं ते कर, मी प्रत्येक गोष्ट सांगू नाही शकणार. त्यांना म्हटलं रामायण आहे माझ्याजवळ, त्या रामायणावर मी करू का चर्चा. मी ते वाचलेलं नाही म्हणाले मुद्दाम.
मुद्दाम म्हणाले मी ते वाचले नाही. शक्य आहे का त्यांनी न वाचलं? मी ते वाचलेलं नाही, त्यामुळे तू कसं सांगते मला माहिती नाही, त्यामुळे तो तुझा प्रश्न आहे, तू घे निर्णय. आणि म्हणतो तुम्ही मला मार्गदर्शन करा, सांगा. तर म्हणे मी ऐकल्याशिवाय कसं म्हणू की तुझं चांगलं आहे किंवा वाईट आहे. किती खडतर असतात हे लोक सगळे, म्हणजे किती कडक परीक्षा घेतात आपली. मग त्या दिवशी कोणीच काही उत्तर देत नाही, मी हे करू का ते करू का, कोणीच काही उत्तर देत नाही. आपणच आपलं स्वस्थ बसायचं. मग तेव्हा कळतं हे बोलल्यामुळे, हे कळल्यामुळे, हे ठरवल्यामुळे मला आनंद झाला. मग संपला. मग हेच तर त्यांना शिकवायचं आहे की तू माझ्यावर काय अवलंबून राहते, मला माझी कामं नाहीत का, मला माझी कामं नाहीत का, म्हणजे सरळ सरळ आपल्याला सोडून देतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला पूर्ण सोडून देतात, स्वातंत्र्य देतात. हे ते स्वातंत्र्य आहे की ते स्वातंत्र्य आपल्या स्वतःशी करून, अंतर्यामी आपल्या अंतरात्म्याचा विचार करून आपण ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे शोध घ्यायचा. ती ओवी बघा ना कशी आहे, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मग त्या ठिकाणी आणि चांगलं झालं, जर आपलं काही चांगलं झालं तर त्या ठिकाणी कौतुकाला ते येतातच. पण तुला तसं सोडलं नसतं तर तू हे असं काही केलं नसतं, हा त्यांना विश्वास आहे. आणि त्याच्या आधी 3 वर्षापूर्वीची घटना की ज्या दिवशी नावात सगळं आहे, योगेश बुवा म्हणाले की एक शब्द जरी तू बोलली बघ म्हणे. म्हटलं तुमच्या तिथे येते, मला बोलायचं आहे, मला दासबोध खूप आवडतो, मला दासबोधावरती चर्चा करायची आहे, ऐकायचं आहे तुमचं. तर म्हणाले एक तर कोविड आहे, यायचं नाही, आणि 3 वर्ष तरी तोंडातलं एक शब्दही निघाला नाही पाहिजे. नाही निघाला. 3 वर्ष, 20, 21, 22, 23 काहीच बोलायचं नाही. आणि याचा अर्थ काही ना काही डोक्यात सुरू होतं. आणि आता त्यांना म्हटलं बुवांना की मला 1 वर्ष द्या, भागवत शिकते आहे, भजन करायचं आहे, पूजन करायचं आहे, नंतर भागवत शिकते आहे, आणखी काय काय प्रकार मला शिकायचे, एवढा मोठा कीर्तन शिकते. हे सगळं करत असताना ते करायचं का नाही तो तुझा प्रश्न आहे. आता तू बोलायला सुरुवात कर. अरे वा, म्हणजे बोलायचं होतं तेव्हा बोलू नाही दिलं, आणि आता मला बोलायची इच्छा नाही किंवा माझं असं वाटतंय की काही कमी पडेल बोलताना, बोलायला सुरुवात कर. 14 जूनपासून दासबोधावरती निरूपणाला सुरुवात. हे असं कशा काय घडतात? हा आतला शोध आहे. ते म्हणतात की जोपर्यंत तुझा शोध पूर्ण होत नाही तोपर्यंत वरून कोणाला कोणी संकेत देतच नाही. असं शिक्षकांच्या बाबतीत होत नाही, आईच्या बाबतीत असं होत नाही. आई आपल्याकडे बघत असते, शिकवत असते, सांगत असते, चांगलं झाल्यानंतर कौतुक करत असते. हा आपला एकटा मार्ग आहे, हा माझा मार्ग ऐकला, पण तो चांगला मार्ग आहे. हा माझा मार्ग ऐकला, या ठिकाणी माझाच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला या सगळ्या गोष्टी अंतर्यामी निकाल घ्यायचा आहे. इथे कोणी शिक्षक नाही, इथे कोणी स्टुडंट नाही आणि काहीच नाही. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे. मग हे जेव्हा तत्व होतं तेव्हा आपण कोण असं वेगळं उरतोय. कारण जर मी त्याला पूर्णपणे शरण गेली त्या शक्तीला, तर मी अशी वेगळी कोण उरते. तो तिसरा चोरू आला कुठे म्हणतात. तो जर सगळ्या जगामध्ये व्यापून आहे, जगामध्ये नाही ब्रह्मांडामध्ये, सृष्टीमध्ये जर भगवंत व्यापून आहे, जगदिष्ठान हा तिसरा तत्व सिद्धांत आहे वेदांताचा, की भगवंत सगळीकडे आहे आणि त्याचं अधिष्ठान जर भगवंत आहे तर मग तो एक आहे. आणि मी कोण आली मग त्यामध्ये, वेगळी कोण आहे. तो आणि मी जर वेगळा नाही तर कोण वेगळा आहे. हा कोण वेगळा उरतो आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजच आले. त्यामुळे मीच माझं मला सांगितलं आणि त्यांनी उत्तर दिलं आतल्यात, आणि त्यातून मिळालेले परिणामांनी दोघांनी आनंद घेतला. स्वर्ग काय म्हटलं आपण ते, मिलन घडते दोघांचे हीच कल्पना फोल. हे अमृतकणातलं वाक्य आहे. मिलन घडते दोघांचे हीच कल्पना फोल. रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. की दोघांचं मिलन होतंय अशी जी कल्पना आपण करतो ते चूक आहे. मिलन दोघांचं कधीच होत नाही. आणि कारण काय होत नाही, कारण ते मिलन जे आपल्याला वाटतंय तो आपल्यासाठी करतोय. आपण जे काही करतोय ते आपल्यासाठी, त्याला आनंद मिळावा म्हणून आपण कोणतीच गोष्ट करत नाही. त्या व्यक्तीला आनंद मिळत असेल तर तो करेल, मला आनंद मिळत असेल तर करेल. आणि ज्या ठिकाणी त्रास असतो त्या ठिकाणी ते मिलन घडू शकत नाही. मग हे मिलन घडते दोघांचे, जीवाशिवाचं मिलन फक्त खरं आहे, बाकी सगळे जे मिलन आहे ते मायेचा पसारा आहे. मग मिलन घडते दोघांचे हीच कल्पना फोल. रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. मग हे अनमोल जीवन केव्हा कळलं, जेव्हा दोघं असं वेगळं काही नाही आहे, सगळं तो एक आणि बाकी सगळं. त्या मीराबाईंचं उदाहरण त्यासाठी आहे. जेव्हा ती वृंदावनात गेली तेव्हा त्या महाराजांनी म्हटलं स्त्रियांना प्रवेश नाही. आजचा दिवस स्त्रियांचा आहे म्हणून तो विषय आता आठवतोच बरोबर, की तुला स्त्रियांना या ठिकाणी प्रवेश नाही, आम्ही सगळे पुरुष, आणि आम्ही सगळे पुरुष इतके वेदांताचा अभ्यास करणारे ज्ञानी, आणि तू कोण आली इथे, असं जेव्हा ती म्हणते, म्हणजे तू म्हणे जसं आपल्या ज्ञानेश्वरांची बहीण
मुक्ताबाईंनी जसं म्हणलं हा कच्चा राहिला, तसं ती म्हणे एवढं सगळं वेदांत शिकून तुम्ही कच्चे. ते म्हणे मी कसा कच्चा, एवढीशी पोरगी ही बाई कशी काय म्हणते मला कच्चा. तर तिने सांगितलं जगात ब्रह्मांडामध्ये एकच पुरुष आहे आणि बाकी सगळ्या स्त्रिया आहे. म्हणजे प्रकृती आहे. स्त्रिया म्हणण्यापेक्षा प्रकृती. पुरुष जरी असला तरी ते प्रकृती आहे आणि स्त्री तर स्त्रीच आहे. मग एक पुरुष कोण आहे, तो भगवंत. आणि बाकी सगळं प्रकृतीमध्ये अर्ध्या भागात आपण पुरुष आणि स्त्री. आता स्त्री जरी असली तरी पुरुषाचे गुण असतात, पुरुष जरी असला तरी स्त्रीचं मातृत्व असतं. हे दोघांचं मिलन करून त्या एका जीवाला तयारी होते ना. या जीवामध्ये दोघांचेही गुण असतात. त्याशिवाय जर आई गेली तर वडील सांभाळ करतात ना मुलांचा, आणि वडील गेले तरी आई पण पुरुषासारखी घट्ट मनाने मुलांचा सांभाळ करते. म्हणजे तिच्यामध्ये ते गुण असतात. म्हणजे हे जे दोघं दिसत आहेत ते अर्धे अर्धे आहेत. आणि जो पूर्ण पुरुष आहे तो वरती, तो एक पुरुष आहे. म्हणजे स्त्रीच्या रूपात येऊ, पुरुषाच्या रूपात येऊ, प्राण्याच्या रूपात येऊ, मुंगीच्या रूपात येऊ की हत्तीच्या रूपात येऊ, आहे ती प्रकृतीच. कारण प्रकृतीपासून जन्म झाला आहे ना त्यांचा. प्रकृतीपासून इतकं स्पष्ट संकल्पना झाल्या पाहिजे आपल्या आणि त्यांच्या. तो देव आहे. मग देव तो आणि बाकी प्रकृती. मग ते कोण हरलं, ते वेदांत शिकणारे ज्ञान घेणारे हरले. आणि ही भक्तिप्रेमाने ओथंबलेली ती म्हणते पुरुष एकच आहे आणि बाकी तुम्ही काय आणि मी काय, सगळेजण प्रकृती आहोत असं म्हटल्याबरोबर मग द्वैत आलं कुठे. मग हा जो आहे हा प्रश्न. म्हणून रहस्य कळते या मायेचे जीवन हे अनमोल. एकदा हे रहस्य कळलं की मी आणि तो, फक्त तो संबंध खरा आहे. बाकी सगळे संबंध तेवढ्यापुरते तात्पुरते आहेत. खरंच आयुष्याला कोण कुणाच्या पुरतं आहे. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा. आता प्रकृतीच्या प्रमाणे आपण जो विचार करतो ते मर्यादित रूप आहे. प्रकृतीच्या संबंधात जे काही आपण विचार करतो तो मर्यादित आहे. पण या मर्यादित बुद्धीला वेसण घातली मनाच्या श्लोकांनी आणि आपली मती जर स्थिर केली तर प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा. आणि मग जो आत्मा असतो तो आपणच आहे. हे द्वैत जे आहे ते द्वैत राहतच नाही. काल त्यांनी जे उदाहरण सांगितलं की इथे गुलाबजाम आहे, गुलाबजाम समोर ठेवला आहे आणि आपल्याला खायचा आहे, पण तो गुलाबजाम खाणारा मी आहे. गुलाबजाम खाणारा म्हणजे वस्तू खाणारा मी आहे. मग तो मी हा सगळ्यांमध्येच आहे. तो गुलाबजाम मुंगीसुद्धा खाते आणि आपण सुद्धा खातो, आणखी लोकंसुद्धा खातात. ते खाणारे मी असतात. हे किती वेळा तेच उदाहरण आपल्याला स्पष्ट होत आहे. त्यामुळे की तो जो मी खातो पण मी वेगळा असतो तेव्हा तो गुलाबजाम खाऊ शकतो, तो आपोआप नाही खाता येत आहे. तसा देव आपल्यात असल्यामुळे आपण त्याला बघू नाही शकत. हा गुलाबजाम दिसतोय कारण तो दुसरा आहे. गुलाबजाम दुसरा आहे, कपडे दुसरे आहे, हा पर्वत दुसरा आहे आणि नद्या दुसऱ्या आहेत. बघणारा मी आहे. पण माझ्यातल्या मीला कसं बघायचं. मग तेव्हा मग आपल्याला समजत नाही. मग तो आत्म अंतर्यामी हा जो चमत्कार घडतो तो आतमध्ये घडतो. त्याच्याशी बाहेरचा तेवढ्यापुरता संबंध असतो असं समर्थांचं म्हणणं आहे. एक मुख्य परमेश्वर, मी तीच ओवी म्हणत होती. एक मुख्य परमेश्वर, जे आता यांचं उदाहरण सांगितलं मिरेचं की एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकारू. ही जी जगदाच्या आकारामध्ये जी प्रकृती आहे ती दुसरी. मग तिसरा आपण कैचा चोरू आणिलामध्ये. ही तर अतिशय महत्त्वाची ओवी आहे दासबोधातली. ती बरेचदा दासबोधांच्या विशेष ओव्यांमधली ही ओवी आहे. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदादारू. हा तोडपाठ असली पाहिजे ही. आणि मग म्हटलं तिसरा आपण कैचा चोरू आणिला. हा चोर आला कुठून. प्रकृती एक आहे, पुरुष एक आहे, मग तिसरा मी कोण. प्रकृतीमधलाच मी आहे. एक तर प्रकृतीमधलं शरीर आहे आणि परमेश्वराचं चैतन्य आहे. परमेश्वरातलं चैतन्य माझ्यात आहे, प्रकृतीची प्रकृती माझ्याजवळ आहे. या दोन गोष्टींमध्ये तिसरा मी हा चोर आला कुठून. आणि तो चोर इतका बलवान आहे, तो चोरच खरा बलवान आहे. आणि तो सारखा म्हणतो तू काहीतरी वेगळी आहे, हे जीव काहीतरी वेगळा आहे, मी हत्तीपेक्षा हुशार आहे, मी हत्तीला असं करू शकतो, मी वाघाला पकडू शकतो. हा जो मी आहे ना तो चोर आहे. तो त्यालासुद्धा बांधून ठेवण्याची क्षमता ठेवतो, तो चोर आहे. कारण एक प्रकृती एक पुरुष, मग तिसरा मी आला कुठं, असा समर्थांचा अतिशय खडा सवाल आहे. मग हे समजून घेण्यासाठी आपली मती स्थिर पाहिजे ना. आपली मती जर स्थिर असेल आणि त्यावरती भगवंताचा वेष्टन असेल आणि भगवंतच माझा आहे, मी त्याची आहे, हे जर व्यक्ती एकदा स्थिर झाली
की मग या गोष्टी आपोआप त्यामध्ये उतरू शकतात. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मग आता जो त्रास होतो त्याही प्रश्नांची उत्तर वसिष्ठामध्ये दिली आहेत, योग वसिष्ठामध्ये. हो, तुम्ही म्हणता हा चोर कोण आहे, पण चोराला त्रास किती होतो, चोराला आनंद किती होतो. हो, आनंद होतो आणि दुःख होतं. या सगळ्यांच्या पलीकडे तो कोण बघतोय, तो आनंद होतोय, तो ते दुःख होतंय, ते कोण बघतंय, तो मी बघतोय. आता मृत झालेला शरीर असेल तर तो मी बघू शकेल का स्वतःला. त्यामुळे तो बघणारा तिसरा मी, तो परमेश्वराचा अंश आहे. हे शरीराशी संबंध. मग सुख दुःखांच्या दुःखही सहन करायचं, रडायचं, आनंदही सहन करायचा, आनंदाने राहायचं, पण तो भोगणारा तिसरा कोणीतरी आहे ज्याचा माझा त्याच्याशी संबंध आहे. असं मनात पक्के एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू, आणिलामध्ये कुणी आणला. आणि समर्थ सारखे सद्गुरू सांगतात, ह्या तिसरा मध्ये आणू नका, तो आणि मी एवढाच फक्त संबंध ठेवा. आणि हेच ते शब्द आहेत की स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार. स्वर्ग नरक कल्पना मना, सगळे मनाचे भार आहेत. हे सगळे लोकांनी शिकवलेले आहेत. वेदांत जर वाचायचा विचार केला तर सत्य सांगतात. बाकी सगळं हे आईसारखं व्हावं, वडिलांसारखं व्हावं, असं करावं, तसं करावं, हे सगळे जन्मापासून लागलेले मायेचे खेळ आहेत. ऐसे हे सिद्धची असता. आता हे सिद्ध आहे, यावर थांबायला हरकत आहे का काही. आता प्रत्येक ओवीवर थांबू शकतो आणि पूर्ण बंद करून विचार करू शकतो, असे वाक्य आहेत समर्थांचे. ऐसे हे सिद्धची असता. आहे का सिद्ध, आहे का सिद्ध हे नाही. सिद्ध आहे पण आपल्याला वाटतंय का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. सिद्ध आहेच ते, पण सिद्ध आहे आपली बुद्धी मानत नाही. मग ऐसे हे सिद्धची असता, नाथिली लागे देह अहंता. मग देहाची अहंता वाटेल कशी, जर देह मानतच नाही. कारण ही सिद्धता कोणती आहे की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू, आणिलामध्ये आपल्याला स्वतःला चोर समजतायत. आणि मग असं झाल्यानंतर ऐसं हे जर सिद्ध झालं तर मग देहाची अहंता आली कुठून, देहाच्या संबंधित असलेल्या गोष्टी त्या आल्या कुठून. परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. पण आपण जर विचार करायला गेलो तर प्रत्यक्षात काही नाही. पण विचार तर करायला पाहिजे. आपण आतापर्यंत जो विचारच कधी केला नाही त्या ठिकाणी, आता बघा यामध्ये थोडंसं आणखी स्पष्ट होईल. माझंच असलं तरी पण मला किती साध्या शब्दामध्ये ते लिहिलं गेलंय. आणि त्याची तारीख आहे 7 सप्टेंबरची. जीवन खरा विरोधाभास, नको काही काही मजला, कधीही व्याकुळ आस. जीवन खरा विरोधाभास, असा मनात विचार आल्याबरोबर मग ज्ञान प्रगट होत आहे. जीवन हा खरा विरोधाभास आहे. कसा, श्रेयस शिकता शिकता प्रेयस निसटले काही. श्रेयस शिकता शिकता प्रेयस निसटले काही. प्रेयस शिकलो तेव्हा श्रेयस निसटले काही. आपण शिकत गेलो. शिकल्यानंतर प्रेयसाचा विचारच केला नाही. आणि आता प्रेयस विचारायला करायला गेलो तर श्रेयस हातातून निसटत आहे. कारण आता आपण त्या गोष्टी करू शकत नाही. हा चोर जर म्हटलाय मला, समर्थांनी जर म्हटलं हा मधला चोर कोण आला, तर श्रेयसाचा विचार मला करता येईल का, माझ्या कल्याणाचा विचार करता येईल का, म्हणजे या सांसारिक गोष्टींचा विचार करता येत नाही. म्हणून उभय साधले जेव्हा नाही व्याकुळ आस, याचं उभय साधल्या गेलं पाहिजे. श्रेयस करताना प्रेयसचा विचार, प्रेयस करत असताना श्रेयसचा विचार. मग याला विवेक नाही तर काय म्हणतात. हा समर्थांचा विवेक आहे. जे आपण ह्या शब्दात आपल्याला समजलं ते मांडतो त्याला समर्थ विवेक म्हणतात. की श्रेयस शिकता शिकता प्रेयस निसटले काही. प्रेयस शिकलो तेव्हा श्रेयस निसटले काही. दोन्ही एकत्र करतच नाही. एक तर श्रेयस करतो नाहीतर प्रेयस करतो. आता म्हटलं मी जंगलातच निघून जाते, हा प्रेयसाचा विचार झाला. मग इथे सुटलं ना. मग गोंदावलेकर महाराजांनी म्हटलं ना, आपल्या नातवाला तू बाळकृष्ण समज आणि त्याची पूजा कर. म्हणजे प्रेयस करता करता श्रेयसाला विसरू नको. मग हा विरोधाभास, जीवन जर संपूर्ण आहे मग तो एक परमेश्वर आहे आणि बाकीचं जीवन प्रकृती आणि परमेश्वरांनी जर पूर्ण झालं तर हा मधला चोर कोण, तो आपण शोधत असताना तो उभय साधले जेव्हा, दोन मधला आपण जेव्हा काही उभय साधलं जाईल तेव्हा बाकी मग तो असेल आपला उभय साधले जेव्हा नाही व्याकुळ आस. मग ही जी तळमळ आहे जीवाची ती राहणार नाही. दुसरं, प्रेम करू गेलो. किती प्रेम केलंय आपण, सगळ्यांवर प्रेम करतो कारण मुळातच प्रेम करण्याचा स्वभाव आहे. प्रेम करू गेलो द्वेष मनी उमटला. लागलीच द्वेष मनात येतो. हे केलंय खरं पण काही खरं नाही की यांचं, हे सगळं चुकतंय. हे काही आपल्याला देणार नाहीत यश. की ताबडतोब आपण म्हणतो प्रेम करू गेलो द्वेष मनी उमटला. द्वेष करू गेलो, कसं बसं द्वेषच करायचा पक्का रावणासारखा.
कितीही प्रयत्न केला रामाने सुधरवायचा तरी नाही, द्वेषच करायचा. असं आपण नाही करत. द्वेष करू गेलो अनुराग हृदय प्रगटला. द्वेष करायला गेलो तर इतके कट्टर नाही ना आपण. आता त्या बीडमध्ये जसं घडतंय तसं इतके कट्टर आपण नाही. द्वेष करायचाही प्रयत्न केला पण अनुराग अनुराग हृदय उमटला. हृदयामध्ये अनुराग. प्रेम करू गेलो द्वेष मनी उमटला. द्वेष मनात आहे आणि द्वेष करू गेलो अनुराग हृदय प्रगटला. शब्दांचा खेळ सुद्धा पहा कसा मांडला गेलाय. मग उभय साधले जेव्हा मग निर्लेपता मनाला आली. उभय साधले जेव्हा नाही कोणती आस जीवन खरा विरोधाभास. मग हा विरोधाभासाचा विचार करायला समर्थांनी भाग पाडलंय. म्हणून हा विचार झाला आणि त्यातून आपल्याला खूप काहीतरी गोष्टी समजू शकतात. ज्ञानार्जन करता करता अध्यात्म कसा विसरलो. ज्ञानार्जन करता करता अध्यात्म कसा विसरलो. अध्यात्म साधताना ज्ञान कसा विसरलो. आता अध्यात्म साधायला गेली तर ज्ञान विसरली. ज्ञानार्जन करायला गेली अध्यात्म विसरलो. उभय साधले जेव्हा नाही व्याकुळ आस. ह्याच्यामधलं जर उभय साधायला गेलं की आता भक्ती पण करायची ज्ञान पण मिळवायचं. जेव्हा ज्ञानार्जन करत होतो तेव्हा पण लक्षात होतंच कुठेतरी की हे काही खरं नाही. असं जर साधल्या गेलं उभय, ज्या ठिकाणी समर्थांची कृपा असेल गुरुची कृपा असेल दोन्ही साधल्या. कुणी कुणाला सोडायला सांगितलंय काही. फक्त उभय साधले जेव्हा हे जे माझं वाक्य आलंय तो म्हणजे समर्थांचा विवेक आहे की प्रत्येक गोष्ट विवेकाने करायची. नंतर मी म्हणता म्हणता आता हे चोरूबद्दल म्हटलं ना म्हणून ती श्लोक आठवला की मी म्हणता म्हणता परमात्मा कसा निसटला. बरोबर आहे. मी म्हटलं परमात्मा निसटला. परमात्मा येतच नाही आपल्याजवळ जर तुम्ही मी करत असाल तर. आणि परमात्मा कसा निसटला आताच असूनही तो दूर कसा भरकटला. आतमध्ये आहे पण दूर का भरकटला. कारण मी जेव्हा म्हटलं कैसा चोरू आणिला मध्ये एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये. आपण तो मध्ये आणल्याबरोबर परमात्मा निसटला. पण उभय साधले जेव्हा नाही व्याकुळ आस. हे दोन्हींचं साधल्या गेलं. मी म्हणत असताना मी परमात्मेचे आहे असं म्हणून जर उभय साधल्या गेलं म्हणजे समर्थांचा विवेक जर कळला म्हणजेच मती स्थिर असली तर त्या ठिकाणी जे काही इमारत बांधल्या जाईल ती प्रेमाची भक्तीची राहील आणि तो आणि मी एक राहू असा विचार. विरोधाचं भास आहे. आता एक सगळ्यात मोठी आता कवीची गोष्ट आहे ती. कवीला एखादी गोष्ट जेव्हा सुचते तेव्हा आधी उदाहरणं देतो आणि नंतर त्याचं काहीतरी तत्व मांडायला पाहिजे ना. जसं झाले साधनाचे फळ दासबोधाचं आणि तसं शेवटचं की विरोधाचं भास आहे. आता मला कळलं हा विरोध आहे ना तो भास आहे. तो मी जे काही वेगवेगळं दिसतंय हे ब्रह्मांड वेगळं हे मला तो विरोध जो दिसतोय तोच भास आहे आणि वर्तुळ जाहले पूर्ण. मग ह्यामुळे काय झालं की अर्ध होत होतं ना की असं करू की तसं करू, श्रेयस करू का प्रेयस करू, ज्ञानार्जन करू का नको करू. हे जे अर्ध होत होतं ना वर्तुळ जाहले पूर्ण मी पण सुटले जेव्हा. आणि त्यामुळे मी पण सुद्धा सुटलंय मनातलं. उभय साधले हे जे नाही व्याकुळ आस. आता हे जे उभय साधल्या गेलं त्यामुळे व्याकुळ अशी आस तळमळ शांत झाली. विरोधातच जीवन फुलते. आणखी एक तत्वज्ञान आहे. विरोधाचं तर जीवन फुलते. ब्रह्मदेवाची गोष्ट आपल्याला वसिष्ठामधली आठवली की त्याला सुद्धा थोड्या वेळ अज्ञान केलं म्हणजे अज्ञानाचा शाप दिला त्याला की तुला इतकं अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान तुला आहे पण एक क्षण असा येईल की ज्यावेळी तुला अज्ञान होईल त्या क्षणी तुला कळणार नाही ज्ञान काय आहे. मग तेव्हा जेव्हा ते तसं घडलं तेव्हा त्याला ज्ञानाचं महत्त्व पटलं आणि त्याने इतरांना ज्ञान दिलं. नाही तर सगळ्यांना ज्ञान आहे मलाही ज्ञान आहे असं म्हटल्यावर तो ज्ञान देण्याचं आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून एक क्षण गालबोट लागल्यासारखं त्याच्या मनातलं ज्ञान पूर्ण घालवून टाकलं. जसं हनुमंताच्या मनातली ती जी शक्ती होती ती घालवून टाकली जेणेकरून पुन्हा जेव्हा उजागर होते तेव्हा त्याची जाणीव होते. आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा सुखाची जाणीव होते. जेव्हा आपण आपण जेव्हा उन्हात असतो तेव्हा सावलीची कल्पना येते. तसं विरोधातच जीवन फुलते असं वाटतं जेव्हा की विरोधातच जीवन फुलते अद्वैत कळण्याकरता. कशासाठी विरोधाचं जीवन कळतं की अद्वैत कळण्याकरता. अद्वैत शिल्लक उरले विरोध संपण्याकरता. आता अद्वैत शिल्लक राहिलंय फक्त असं लोणी. मग राहिलं काय शिल्लक. विरोध संपला. आणि कविता कशावरची विरोधाभासाची. विरोधाभास हे जीवन आहे असं जाणवलं पण विरोधातच जीवन फुलते अद्वैत करण्याकरता. अद्वैत करण्यासाठी हा विरोध आहे बरं. बाकी कशासाठी नाही. ही माया. ही माया जी भगवंतांनी दिलेली आहे ती फक्त याला कळावं की मी कोण आहे. एक मुख्य परमेश्वरू हे कळण्यासाठी ही माया आहे. मग विरोधातच जीवन फुलते अद्वैत करण्याकरता. अद्वैत शिल्लक उरले विरोध संपण्याकरता. माझ्या मनातला विरोध संपायला पाहिजे ना. अविरोध निवड करायला पाहिजे भगवंताची. मग उभय साधले जेव्हा
नाही व्याकुळ आस, जीवन नाही विरोधाभास. पहिल्यांदा म्हटलं जीवन हा विरोधाभास, आता शेवटी म्हटलं जीवन नाही विरोधाभास. म्हणजे कुठे आलो आपण की तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, या ओवीवरचं हे निवेदन आहे. आता आतच ईश्वर आहे, रममाण जीव हा झाला. त्यामुळे काय होत आहे की आतच ईश्वर आहे, रममाण जीव हा झाला, मी करता करता आतच तल्लीन झाला. यापेक्षा वेगळं काय त्यांनी म्हटलं आहे की अंतर्यामी, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा. अंतर्यामी काय साधलं, आतच ईश्वर आहे, रममाण जीव हा झाला, मी करता करता आतच तल्लीन झाला. उभय साधले हे जे, नाही व्याकुळ आस, जीवन नाही विरोधाभास. जीवन पूर्णत्वाची आस, जीवन पूर्णाची आरास, नर नारायण मिलन घडता, नाही विरोधाभास. जीवन पूर्णत्वाची रास, जीवन पूर्णाची आरास. म्हणजेच ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. शंकरापासून सुरू झालेली ही शांती, त्याच्या जटेपासून सुरू झालेली ही शांती आत्मशक्तीवर केंद्रित झाली. अशा प्रकारे तर मग आपण काय शिल्लक राहत आहे, तत्व झाले सर, जेव्हा कैसा उरे आत्मनिवेदन घेणे प्रकारे सहजेचे झाले. अशा प्रकारे आत्मनिवेदन घडावं, घडतं आणि घडत असतं, हे सत्य आहे. आणि त्यांनी म्हटलं काय म्हटलं, हे सिद्ध आहे. ही ओळ अतिशय महत्त्वाची आहे बरं, लक्षात ठेवायची. 12वी ओवी, ऐसे हे सिद्धची आहे, नाथेली आहे अहंता. मग इथे देहाची अहंता कुठे म्हटलंच ना, नाही विरोधाभास. आता विरोध जो होत होता, हे मला संसार महत्त्वाचा आहे की देव महत्त्वाचा आहे, विरोधच नाही. आता काय आहे की एक तो परमेश्वर, बाकी प्रकृती जगदाकार. पण या प्रकृतीने जो आनंद मिळतो, आपल्या समोर शेत लागलाय, आपल्या घराच्या समोर. मी 14व्या मजल्यावर राहते आणि समोर शेत लागलाय. शेत आहे, काही मला किती एकर आहे, अगदी छोटंसं शेत आहे. आणि त्या ठिकाणी जर एखादी भाजी निघाली, ताबडतोब काकू भाजी घ्या ना, ही ताजी भाजी आहे, मी इतर कुणाला विकत नाही, एवढी घ्या ना काकू. वरूनच दिसतं की आज कोणती भाजी निघणार आहे, आणि त्या आणून देतात. मग हा प्रकृतीचा खेळ आहेच ना. म्हणजे हे काही खात नाही आहे का, ती देते, आपण खातोय, ताजं देते. पण त्यात पुन्हा तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तिला द्यावं वाटतंय, आपल्याला खावं वाटतंय. जेव्हा आपल्याला खावं वाटणार नाही, या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय आहे, ताजं देण्याची तिची इच्छा आणि हे खाण्याची आपली तयारी, या सगळ्या गोष्टी इथेच घडतात ना. हा विरोधाचा भास नाही, हे पण खरं आहे. पण त्यामध्ये कसं रमायचं, हा विरोध संपवायचा आहे मनाचा. हे पण खायचं आहे, ते पण करायचं आहे, त्यांनाही आनंद द्यायचा आहे, वरून लागेल तर 4 पैसे जास्त द्यायचे आहे, जेणेकरून तिला आपल्याला देताना आनंद होईल. अशा प्रत्येक घटना देवाला समर्पित होतात. प्रत्येक गोष्ट त्यांना करावी का वाटते आपल्यासाठी, कारण की काहीतरी आपल्याला एकमेकांशी ऋणानुबंध आहेत म्हणून. जसं आपलं प्रत्येकाचं ऋण आहे तसं असं जीवन जर बदललं तर हे सुद्धा सत्यच आहे. पण ते सत्य म्हणजे ईश्वराचं सत्य आहे, आपण ईश्वराचा भास आहे. एवढा भास केला की ऐसे हे सिद्ध आहे सदा, नाथिली लागे अहंता, परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. प्रत्यक्षात काही नाही आणि प्रत्यक्षात सगळंच आहे. याचा विचार आत्मचिंतनाशिवाय दुसरं कोण कसं पटवू शकेल. हे जर मी सारखं सांगत बसली हेच, तर कंटाळा येईल बोलण्याचा माझ्या, की हे सारखं तेच सांगतात, सगळं कळलं ना, पुढे चला ना. पण अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे आपल्या मनाला समाधानच मिळणार नाही ना. आपल्या मनाचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हॅमरिंग होतच राहणार आहे, आपलं पण बोलण्याचं आणि ऐकणाऱ्याचं सुद्धा. पाहता तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्व रचना. आता पिंड ब्रह्मांड तत्व रचना, पिंडी ते ब्रह्मांडी. आता याचा आपण अभ्यास जर योगशास्त्राप्रमाणे केला तर किती हुशार आपला देव आहे. जास्त ज्ञान मिळवायचं नाही, कशाला बायोलॉजीमध्ये जायचं आणि कशाला केमिस्ट्रीमध्ये जायचं. पण पिंड ब्रह्मांडाची तत्वाची रचना जर विचार केली, आपला एक डोळा. काल त्या वेदांत शास्त्राच्या मध्ये त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला आत्ता 15 लाख रुपये देतो. किती खुश झाले 15-20 लोक जे होते समोर बसलेले. महाराज म्हणाले मी तुम्हाला 20 लाख रुपये देतो. सगळ्यांना असं वाटतं नाही पण ते जेव्हा असं बोलतात ना, तेव्हा माहिती आपल्याला की याच्यात काहीतरी खोचकपणा आहे. 15-20 लाख देतो, कशाला देणार आपल्याला ते उगाचच. 15-20 लाख रुपये देतो. अरे का देत आहे, तर मग फक्त एकच अट आहे म्हणे, तुमचा एक डोळा माझ्याजवळ ठेवून द्यायचा. असं म्हटलं माणसाला धक्का नाही का बसत. 15-20 लाख रुपये आपल्याला किती आवडले होते. म्हणजे एका क्षणात 15-20 लाखाची किंमत त्यांनी माझ्या लेखी घालवली महाराजांनी. एका क्षणात, क्षण पण नाही लागला. 15-20 लाख असं प्रत्येक भक्तांनी म्हणायचं. आहा 15-20 लाख म्हणजे 5-10 हजार नाही म्हटलं त्यांनी, 15-20 लाख म्हटलं. आणि ताबडतोब म्हटलं एक डोळा फक्त इथे ठेवून द्यायचा. आणखी 40 लाख पाहिजे असतील, दोन्ही डोळे माझ्याजवळ ठेवा.
असं जेव्हा डील केलं त्यांनी, तेव्हा लक्षात आलं आपल्याजवळ किती आहे. ही पिंड ब्रह्मांडाची रचना आहे. त्यांनी कशी रचना केली आहे माझ्यासाठी. त्याचं दुसरं उदाहरण, की आपला हा महागातला महाग 1 लाखाचा, 2 लाखाचा, 2.5 लाखाचा फोन घेतला, तो सुद्धा सूर्याचं चित्र काढू शकत नाही, सूर्याचा फोटो घेऊ शकत नाही. आपण म्हणतो तिथपर्यंत रेंज नाही त्याची, आणि आपला डोळा सरळ सूर्य बघतोय आपण. त्याचा त्रासही होत नाही, आणि पूर्ण सूर्याचं जे चित्र आहे ते आपल्या डोळ्यांना दिसतंय. म्हणजे किती मेगा पिक्सल कॅमेरा आहे इथे लागलेला. मग हे सगळं जेव्हा कळतं की पिंड ब्रह्मांडाची रचना ह्या लोकांना अजून जमली नाही. कॅमेरा किती पॉश आहे म्हणतात, कॅमेरा खरंच असतो. या ठिकाणी जे चित्र घेतोय आपण ते सगळं तसंच घडतं. पण मोठ्या गोष्टी करायला गेल्यावर त्यांची कमतरता, आणि आम्ही जे काय विचार करतो, ऋषीमुनींची बुद्धी, त्यांनी हजारो वर्षांपूर्वीचं कॅलेंडर लिहून ठेवलेलं, ह्याची जी रचनेचा विचार केला देवाच्या, तर मग कसं काय. मग त्याचा विचार केला, पिंड ब्रह्मांड रचना याचा विचार एवढा जरी केला म्हणे तरी देवाबद्दल प्रेम निर्माण होतं. तो पण नाही करत आपण. होतच असतं. वर्षानुवर्ष पिढ्या गेल्या आहेत. आमचा जन्म आमच्या आजोबा आहे, आम्ही आहे, पुढे येत राहणार, अशा भ्रमात आहे आपण. हा केतू आहे ना, म्हणून आज जे शंकराचं म्हटलं ना, ते केतू हा अतिशय मोठा भ्रम निर्माण करतो आपल्या जीवनामध्ये, की समोर दिसतंय पण तरी ते आपल्याला दिसत नाही. मृगजळासारखं भासतं, की मृगजळ, हरिण जसं धावतं की हे मृगजळ, त्याला माहीत वाटतं पाणी आहे म्हणून जातो, आणि प्रत्यक्षात तिथे गेल्यावर काहीच नसतं, पुन्हा पुढे धावतो. अशा प्रकारची ही जी माया आहे, जसं त्याची देशपांडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे या मायेच्या मागे जातो. मग ही पिंड ब्रह्मांडाची रचना जर कळली, विश्वाकारे व्यक्ती नाना, एक व्यक्ती नाही, एक जीव नाही, इतक्या नाना व्यक्ती, पिंड ब्रह्मांड रचना पाहता तत्वविवंचना, याची तत्वांची विवंचना, त्याच्या तत्वांचा विचार आपण करू शकतो का. एखादी बाहुली निर्माण केली, थोड्या वेळात ती खराब होते, तिच्यामध्ये पुनरुत्पादनाची क्षमता पण नसते. अगदी नातीसाठी छान सुंदर बाहुली केली, खूप कौतुक झालं, 1 महिना 2 महिने, पण पुढे काय. त्या गुरूंचं जेव्हा लक्षणं सांगतील ना, तेव्हा एखाद दिवशी सांगेन 4 गुरूंची लक्षणं इतकी गोड सांगितली आहेत, की आपण जर पुढे ते देऊ शकलो नाही तर त्या ठिकाणी आपण हरलो. मग इथे पिंड ब्रह्मांडामध्ये कुठे देव काय प्रत्यक्ष येतोय का. आपली जी निर्मिती होते आहे सगळी, जी वाढते आहे, जी सगळ्या गोष्टी वाढतायत निसर्गातल्या, झाडाला झाड, फुलाला फुल, पाणी, हे सगळं जे वाढतंय ते करायला का प्रत्यक्ष येतोय का भगवंत, की आज याने हात लावला म्हणून ते तसं झालं, असं काही होत नाही. ही जी पिंड ब्रह्मांड रचना, ह्याचा विचार एवढा जरी विचार केला आपल्या जाणत्या मनाने, तरी आपण भगवंताकडे आकर्षित होतो. पण त्याकडे दुर्लक्ष करतो आपण. हृदयामध्ये ते वाटतं कसं काय झालं असेल आपला डोळा, कसा काय. जेव्हा पाय दुखतो तेव्हा पायाची किंमत कळते, जेव्हा डोळ्यांनी दिसेनासं होतं तेव्हा डोळ्याची किंमत. ते शेक्सपियरनी एवढी मोठी कविता लिहून ठेवली आहे त्याच्याबद्दल. त्याला जे समजलं ते आपल्यासारख्यांना समजत नाही. म्हणजे त्यांच्याजवळ तर काहीच ज्ञान नाही, इंग्लिश कंट्रीजमध्ये काहीच ज्ञान नाही, तरीसुद्धा ते लिहितात की माझे दात गेले, डोळे गेले, मग तेव्हा जाणवतं की अरे आपलं काहीतरी चुकलं आहे जीवनामध्ये, हे त्याला कळतं. पण इथे एवढे ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाकडे आपलं लक्ष जात नाही. ही पिंड ब्रह्मांडाची रचना एवढ्यावर जरी आपण कशाला. संस्कृताचंही जरी आपण एखादा वेदांचं काय, एक वेदांचं पान जरी काढलं तरी आपलं पूर्ण आयुष्य संपेल पण ते समजणार नाही. असं एक पान आहे वेदांचं. आपल्या शरीराचं तर सोडा, पण एक श्लोक जर समोर आला तर आपलं आयुष्य जाईल तरी समजणार नाही. अशा प्रकारे पण गुरूंनी हात ठेवला तर मग पूर्ण वेदच समजून जातात. हे नंतरचा भाग आहे, ते असामान्य घटना आहे. पण सामान्य घटनेमध्ये जर आपण एक पान वाचायचा विचार केला, पूर्ण आयुष्य निघून जाईल पण समजणार नाही. मग एवढं जर त्याचं कर्तृत्व आहे, असा कर्तृत्ववान असा परमेश्वर आहे, मग त्या परमेश्वराकडे नुसता असा विचार केला तर भक्ती आणि प्रेम निर्माण होईल की नाही. बरं, तेवढ्यावर नाही होणार. त्याच्यामध्ये तो सांगतोय की हे सगळं माझं आहे आणि तू माझा आहे, तू माझ्यापासून निर्माण झाला आहे म्हणजे तू माझा आहे. असं जेव्हा म्हणतो म्हणजे एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाचा नायक माझा आहे आणि मी त्याची आहे, ही भावना निर्माण झाल्यानंतर मग बाकी तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. त्या तत्वाप्रमाणे विस्तार झाला आहे, विस्तार होतोय. कलियुग येणार आणि ते संपणार, या सगळ्या गोष्टी तरी असे चालूच आहे आपले. हे जे सर्गामागून येते सर्ग चाललंच आहे, सगळं निसर्गाचं चक्र. अजूनही फेब्रुवारी आला, आता मार्च आल्याबरोबर आपल्याला या महाशिवरात्रीची आठवण येते की या दिवसात बरोबर महाशिवरात्र आहे असं जाणवतं, गणपतीच्या दिवसात गणपती आहेत असं जाणवतं. म्हणजे अजूनसुद्धा त्याच्या कोणत्याही नियमांमध्ये फारसा बदल झालेला नाही.
अशी आदिअंती नाना तत्वे विस्तारिली. तत्व साक्षत्वे ओसरती, तत्व साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती. आता साक्षी भावानी जर बघितलं, मग या सगळ्या गोष्टी साक्षी भावानी बघायच्या आहे. समजावून सांगण्यापेक्षा साक्षी भावानी या जर गोष्टी बघता आल्या तर मग साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कैचा. मग हे जेव्हा गोष्ट कळते, आत्मा असे आदी अंती, तो जो परमात्मा आहे तो आदी अंती आहे, म्हणजे प्रत्येक पुस्तकात तेच सांगितलं आहे. तर मग आपण कोण, हा प्रश्न पुन्हा समर्थांनी आपल्याला विचारला आहे. आत्मा एक स्वानंद घन, आत्मा बाकी सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे. रोज म्हणतो भागवतामध्ये, भागवत जेव्हा ऐकतो आपण, सुरुवातच भागवताची या श्लोकानी आहे. मग आत्मा एक स्वानंद घन, तो स्वानंद आणि घनरूप आहे, घनरूप आहे तो. मग हे स्वानंद रूप आहे तो. अहमात्मा हे वचन आणि माझा आत्मा आणि तो एकच आहे हे वचन आहे. तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. समर्थांना न पुन्हा पुन्हा शिकवायची सवय आहे. एकच गोष्ट 3-3, 4-4दा सांगतात की जेणेकरून गळी उतरलं पाहिजे. पण आपण तिथे न थांबता जर पुढे गेलो तर पुष्कळशा ओव्या निघून जातात मनातल्या. मग आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. आपण भिन्न कोण आहे? देहरूप वेगळं आहे, आत्मा तत्व चैतन्य तत्व एकच आहे. सोहम हंसा हे उत्तर. सोहम हंस, हंस जसा निरक्षर विवेक करतो, दूध आणि पाणी वेगळं करतो, तसं सोहम, सोहम तोच मी, तत्वमसी. सोहम ही सोहम साधना देतात म्हणे रामदासी परंपरेत, की सोहम साधना करा. म्हणजे सोहम साधना कलियुगातली सगळ्यात उच्च दर्जाची साधना एकट्याने करायची. त्या ठिकाणी म्हणे हसता, बोलता, फिरतात, जातात, गप्पा करतात, सगळं करतात, पण त्यांचा जो योग आहे तो भगवंताशी जोडलेला असतो. तो सोहम हंसा हे उत्तर, हे त्याच्यावरती उत्तर आहे. किती मोठ्या गोष्टी सांगितल्या. इथे खरं तर संपायला पाहिजे आपला आता, की सोहम हंसा हे उत्तर आहे त्याच्यावरती. कशावरती उत्तर आहे? या सगळ्या 4 ओव्यांवरती. तत्वरूप सकळ भास, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे, आत्मा असे आपण कैचा. आपण कोण आहे याचं उत्तर सोहम हंसा हे उत्तर. तू निरक्षर विवेक करून जसा हंस बघतो, सोहम हंस हंस सोहम अजपा जप, इतक्या सुंदर गाणी आहेत त्यांचे. सोहम हंसा हे उत्तर, म्हणजे ज्या ठिकाणी आता 15 तारखेला जायचं आहे ना, त्यांची ही काव्यरचना आहे. सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर. पाहता आत्मयाचा विचार, पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे. सोहम साधना करायची असेल, सकाळी 10 मिनटं उठून जर तुम्ही सोहम साधना केली, हे मोहन बुवा सांगतात, तर त्या ठिकाणी स्वतःच्या देहाला विसरायचं आणि त्या परमात्म्याशी आपला हा योग जोडायचा. म्हणजे ओंकारातून म्हणा, त्यांची जी काही साधना असेल त्या पद्धतीने ते सांगतात. म्हणजे 1-2 मिनटं जो आपला योग त्याच्याशी साधला जातो, त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठी प्राप्ती होते. मग सोहम हंसा हे त्याच्यावरती उत्तर आहे. सोहम हंस ही जी साधना आहे हे त्यावरचं उत्तर आहे. याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे. त्या ठिकाणी आपण येता येणं लक्षात असतं की काय असं पुन्हा रिपिटेशन होत आहे की समजत आहे. आता भरपूर गोष्टी क्लिअर होत असाव्या असं वाटत आहे, हो ना. आत्मा निर्गुण निरंजन, आत्मा जो आहे तो निर्गुण आहे, निर्गुण निराकार आहे. म्हणूनच तर तो बोलत नाही काही चुकलं आपलं तरी सुद्धा, फक्त म्हणून पाहतो की हे चुकतं आहे, हे मला पटत नाही. मागच्या जन्माचं ती गोष्ट आहे, आता कशाला त्याच्यावरती विचार करतो, शांतपणे सहन कर ना, हे पटलं आहे त्याला. तो असं सांगतो आपल्याला, निर्गुण निराकार असून सुद्धा, पण फक्त त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. ढवळाढवळ कोण करत आहे? आपली बुद्धी. आपली बुद्धी बाकी फार ढवळाढवळ करते, चांगलं असो किंवा वाईट असो. त्यांनी सांगितलेलं ऐकायचं नाही, हे काम बुद्धीचं आहे, आणि त्यांनी सांगत राहायचं हे काम त्याचं आहे. आणि हे आपल्या याच्यात सतत चालू असतं, सतत हा गोंधळ मनाचा चालू असतो. जोपर्यंत भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान, जोपर्यंत समाधान मिळत नाही तोपर्यंत हे असे शंका कुशंका ज्याला म्हणतो त्या चालू असतात. सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर. पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे. आत्म्याचा जर विचार केला तर मी आलो कोण? मी तिथे येत नाही. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. आत्मा म्हणजे तो अद्वैत, सांगून दिला अद्वैत सिद्धांत. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत. इथे दुसरं असं काहीच नाही, तेथे मीपणाचा हेत
उरेला कैचा. या ठिकाणी याचं जे निरूपण आहे ते आपण चौथ्या भागामध्ये करणारच आहे. चौथा भाग जो येणार आहे आपला, की ज्याच्यावरती भगवंत ओळखायचा आहे, भगवत प्राप्ती भाग 4, त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण निवेदन गीतेच्या आधाराने किंवा अद्वैत सिद्धांताच्या आधाराने येणार आहे. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण. आता आपण बघा ना, शांतिमंत्रच म्हटलं आहे आता. ओम पूर्ण. दिवा लावतोय आपण, आणि दिवा लावल्यानंतर दिव्याचा एका दिव्याने दुसराच दिवा जेव्हा लावला जातो तेव्हा ह्या दिव्यामध्ये काहीच कमी होत नाही, उलट तो प्रकाश त्याचा वाढतो. मग आईच्या पोटातून, गर्भातून जेव्हा बाळ निर्माण होतं, आई कमतरता काहीच होत नाही, उलट तिच्याहीपेक्षा सुंदर असं बाळ तयार होतं. ही देवाची लीला आहे. झाड आहे, झाडापासून झाड निर्माण होतं, झाडाला काहीच कमतरता नाही, उलट झाडापेक्षाही उंच झाड त्याचं निर्माण होतं. या सगळ्या पूर्णमिदम, हे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या म्हणजे आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण आहे. आपल्यातलं काही गेलं, हा प्रश्न लहानपणी 3ऱ्या-4थ्या वर्षी आपल्या मनात येतच असतात, कारण हृदयामध्ये भगवंत आहे. जेव्हा आई स्वेटर विणायची, हे साधे साधे उदाहरणातूनच आपण शिकतो ना. आई स्वेटर विणायची, 1-2 दिवस 8 दिवस बरं वाटायचं. स्वेटर विणलं की 8व्या दिवशी आई सांगायची, लोकर संपली, आणून दे बरं मला दुसरी लोकर. का बरं? तू वापरल्यावर लोकर का संपते? हा प्रश्न होता माझा, की तू जर स्वेटर विणलं तर ती लोकर का किती साधी गोष्ट, मूर्ख आहे का असा प्रश्न विचारते. जर ती लोकर वापरली, त्या लोकरीचं जर स्वेटर केलं तर ती लोकर कशी शिल्लक राहणार आहे? लोकर आणि स्वेटर झाल्यावर त्याच्यासाठीच लोकर आणली ना आपण, असं आई सांगायची. कुठे मनाला शांतता मिळायची नाही, लोकर का संपली? मग असा प्रश्न, आईमधून बाळ निर्माण झाल्यावर आई संपली का? नाही संपली, उलट आई त्याचं पालन पोषण करते, अजून आनंदात आहे. हे पूर्णाचं तत्व आहे. हे साध्या ब्रह्मांडातल्या ज्या गोष्टी आहेत त्या संपून जातात. आपण 10 किलो काही कणिक आणली घरामध्ये आणि रोज जर जेवण केलं तर ती कणिक संपते. याचं कारण आपण खातो, आपण पोटात ती कणिक हे साधे साधे उदाहरणं आहेत. संपतच असतं सगळं, जे काही आपण घेतो ते सगळं संपत असतं. दिवाळी आली, 5 दिवसाची दिवाळी आली, 5 दिवसात इतका आनंद मिळाला 5 दिवस दिवाळीचा की काही विचारताच सोय नाही. पण झाले 5 दिवस झाले की संपली, पुन्हा पुढच्या वर्षी येते. काही गोष्टी एकदाच येतात. आता 144 वर्षानंतर जो कुंभ आला तो एकदाच आला. म्हणजे हेही घडत असतं, रोजच्याही जीवनात घडत असतं, 12 वर्षांनी घडत असतं, खूप वर्षांनी घडत असतं, आणि शेवटी कल्पही संपत असतो. पण काही ना काही संपतच असतं. उरतं ते फक्त ते तत्व. हे आता विचाराचा प्रश्न, 8व्या वर्षी जो प्रश्न विचारला तो, की आई लोकर का संपते? मग तिने सांगितलं, बाई हे काय वेड्यासारखे प्रश्न नको विचारू, हे संपतच असतं. हा सत्याचा शोध आहे, की ते कसं संपलं. हे जर डोक्यात असेल तर कुठेतरी सत्याचा शोध घेण्याची इच्छा होते ना. मग त्याची उत्तरं हळूहळू आपल्या मनात जे आहे ते कधी ना कधी आपल्याला समोर येतं. आमची परिस्थिती अतिशय गरीब होती आधी माहेरची. माझ्या लहानपणी वडील एकटे कमवणारे आणि 4-5 जण असे होते. पण आमचं जेव्हा घर बांधायची वेळ आली तर माझ्या वडिलांनी खूप मोठं फाटक केलं, की म्हणे भिंती नसल्या तरी चालतील घराला, पण इतकं मोठं फाटक त्यांनी केलं की 2 गाड्या जातील असं. सगळेजण इतके हसायला लागले, पोस्टाची नोकरी, पैसा काहीच नाही तुमच्याजवळ, आणि तुम्ही एवढं मोठं फाटक कशाला केलं? म्हणजे हे जे सत्याचे शोध असतात त्याच्याबद्दल चालतो आहे. ते म्हणाले की वाटतं आहे मला की कधी काही माझा मुलगा गाडी घेईल, आणि गाडी येण्यासाठी मग फाटकाची अडचण नको, छोटंसं फाटक लावलं तर तोडावं लागेल, खर्च होईल. असं किती मोठं स्वप्न त्यांचं असेल कदाचित. स्वप्न नव्हतं त्यांचं, वाटत होतं त्यांना की असं पण घडू शकतं, भिंत नसली तरी चालेल पण फाटक मोठं पाहिजे. आणि खरंच फक्त 13-14 वर्षामध्ये गेले की 2-2 गाड्या घरात आल्या. मग जे आपण देतोय ब्रह्मांडाला ते येत आहे ना. आणि आम्ही इतके श्रीमंत पहिलेपासून सासरचे लोक की कधीही कोणी गाडीचा विचार, फाटकाचा विचार केला नाही, अजूनपर्यंत गाडी आलेली नाही. म्हणजेच इथे देतो तेच वापस मिळते. गाडी आलेली नाही म्हणजे घेऊ केव्हाही शकतो, पण ती योग नाही आहेत गाडीचे. म्हणजे जे त्यांच्या जीवनात होते, जे ठरवलं तसं झालं. मग आपण जर लोकर का संपली प्रश्न विचारल्यावर उत्तर देणं समर्थांना भाग आहे ना. ही पोरगी विचारते म्हणजे याला उत्तर द्यावंच लागेल ना. ही जबाबदारी त्यांची आहे. कारण आईला जरी समजलं नाही तर समर्थांना सगळं समजतं, कारण ते आपल्या आतच असतात. आज नाही, थोडी मोठी हो, तुला देतो उत्तर. आता 58 जेव्हा पूर्ण झाले तेव्हा थोडे थोडे उत्तरं द्यायला लागले आणि आपण ते ऐकायला लागलो. अशी ही परिस्थिती आहे. आत्मा म्हणजे अद्वैत, तेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणाचा हे तर उरेल कैचा. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, जिथे गुण आणि अगुण असं काहीच नाही. या ठिकाणी निखळ निर्गुणी आपण कोण कैचा. आपण निखळ निर्गुणी आहोत, विचार करायचा याच्यावरती आपण विचार करायचा की आपण निखळ निर्गुणी आहोत का. आहे प्रश्न विचारला आणि असा शांतपणे कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे
स्वतंत्रपणे जर आपण प्रश्न विचारला, आपण कसे आहोत, की आपल्याला दुसऱ्या दिवशी सांगायचं नाही की मी अशी आहे आणि मी तशी आहे. सगळ्या खोट्या गोष्टी समजतात, खऱ्या गोष्टी समजतात आणि मग खोट्याची कशी शिक्षा मिळाली आपल्याला, चांगलं वागलं तर त्याचे परिणाम काय झाले, बरं चांगल्या वागून इतके चांगले परिणाम नाही मिळाले तर पुढे मिळणार नाही असं नाही, या जन्मी नाही पुढचे, हे सगळे विचार चालूच असतात. आणि असा जो विचार करतो तिथे गुणागुण निरखळ निगुणी नाही कोण आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला मिळवायचं. आपण निरूपण करतोय, दासबोधावर बोलतोय म्हणून हा 3, 8, 10 लोकांच्या मध्ये हा संवाद घडतो. अन्यथा दासबोध हा ग्रंथ आत्मपरीक्षणाचा, आत्मारामापर्यंत पोहोचवायचा, मनाला आपल्या वळवून टाकायचं आहे आपल्याकडे, असं आतमध्ये खेचायचं आहे. जसं कासव इंद्रिय खेचतो स्वतःची, तसं आपल्या मनाला आतमध्ये खेचायचं. बाहेर जी बहिर्वृत्ती आहे त्या बहिर्वृत्तीला ओढून मग अमृतकण सापडतात. आणि ते अमृतकण सापडल्यावर समर्थ आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देतात. आणि प्रश्नाची उत्तरं मिळणं म्हणजे आपल्यासारखं भाग्य नाही. जय जय रघुवीर समर्थ. 2 ओळी वाचते फक्त. निरसता जीव शिव उपाधी. आता याच्यावरती जरा जास्त चर्चा उद्या करावी लागेल ना. निरसता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैचे आधी, स्वरूपी होता दृढबुद्धी आपण कैचा श्रीराम. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले श्रीराम. पंचभूतामध्ये आकाश, सकळ देवामध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी श्रीराम. नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे श्रीराम. ऐसी ही नवविधा भक्ती, केल्या पाविजे सायोज्य मुक्ती, सायोज्य मुक्ती सकल्पांती, चळण नाही श्रीराम. तिन्ही मुक्तीसा हे चळण, सायोज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलोक्यास होता निर्वाण, सायोज्य मुक्ती चळेना. अवघ्या चत्वार मुक्ती, आता 4 मुक्तींवर पण बोलावं लागणार आहे. अवघ्या चत्वार मुक्ती, वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये 3 नासती, चौथी ते अविनाश. चौथी मुक्ती अविनाश आहे. ऐसिया पहिली मुक्ती स्वलोकता, मी आत्ताच म्हटलं, पहिली मुक्ती स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती श्रीराम. ऐसिया चत्वार मुक्ती, भगवज्जने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्ती नाम समास नवम. आणि दुसरा आहे जो पुढचा तो मुक्ती चतुष्टय समास आहे. जय जय रघुवीर.